श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्व दर्शकांचं आमच्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी बाळकृष्ण महाराज सुरासे। या ठिकाणी आज सिहोरला मध्य प्रदेशमध्ये पंडित मिश्रांजींच्या द्वारा निर्मित असलेल्या या कुबरेश्वर धाममध्ये मी आलेलो आहे। माझ्यासोबत आहेत नाशिकचे सर्व भक्तगण आहेत आणि या ठिकाणी बरीचशी महाराष्ट्रीयन मंडळी भेटल्यामुळे खूप आनंद झाला आणि म्हणून त्यांची मुलाखत 1-2 मिनटं आपण त्यांच्याशी बोलूया। या निमित्ताने आज षटतिला एकादशी आहे आणि एकादशीच्या मुहूर्तावर तुम्ही बघत असाल की अतिशय खूप अशी मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। त्यामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी भाविकांची आपल्याला या ठिकाणी रीग दिसते, गर्दी दिसते। अनेक भाविकांशी मी बोललो। या ठिकाणी कुबरेश्वर धाममध्ये सर्व कामच चालू आहे। इथे नवीन मंदिराचं निर्माण चालू आहे पाठीमागे आणि आपण सर्वजण बघत आहात की अतिशय गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। मी बाळकृष्ण महाराज सुरासे आपणा सर्वांना आज एकादशीच्या षटतिला एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांना या सर्व शिवभक्तांची ओळख करून देतो। आपण बोलूया त्यांच्याशी की काका आपण नेमकं कुठून आलात? नेमकं नाशिकवरून आलात? अच्छा अच्छा अच्छा, पंचवटी नाशिक। हां, काय नाव म्हटले आपलं पूर्ण? रमेश गंगाधर घुमरे हे सहकुटुंब सहपरिवार ताई सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। ताई तुम्ही नेमकं या आश्रमात सहकुटुंब येण्याचं नेमकं कारण काय बरं? नेमकं असं सर आम्ही प्रदीप मिश्राजींची कथा ऐकायचो टीव्ही वरती। अच्छा। आणि शिवमहापुराणाला गेलो होतो आम्ही नाशिकला। शिवमहापुराणाची कथा होती, मग तिथे आम्हाला तिथे कथेचं हे कळालं, माहिती मिळाली आणि मग आम्हाला त्याच्यातून चांगले अनुभव आले। मग त्याच्यामुळे मग आम्हाला प्रचिती आल्यामुळे मग आम्ही इथे दर्शनासाठी। अच्छा, म्हणजे ताईंनी प्रदीपजी मिश्राजी यांची कथा ऐकल्यानंतर भगवान शिवाची उपासना कशी करावी या पद्धतीचं सर्व ज्ञान त्यांना मिळाल्यामुळे आणि त्यांना काही प्रचितीही आली असंही त्या सांगतायत। तर आपण या ठिकाणी पाहत असाल की सर्व भक्तगण नाशिकचे या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। काका नेमकं तुमचा काय अनुभव आहे? भगवान शिवाची उपासना तुम्ही पूर्वी करत होता का? अगोदर करायचो ना। बरं अगोदर पूर्वी करायचो नाही, पण आता याच्यामध्ये जास्त एवढं डीप मध्ये माहिती नव्हती अगोदर मिळत कुठून। अच्छा। आता जास्त महाराजांच्या कृपेने जास्त डीप मध्ये माहिती मिळते, त्याच्यामुळं बराचसा समाज जो आहे त्याच्या पाठीमागे लागलेला आहे। आणि विशेष म्हणजे इथे सर्वच स्तरातील आपल्याला भक्तगण दिसतात, त्यामध्ये तरुणाईचाही देखील खूप मोठा या ठिकाणी सहभाग मला दिसतोय। मी आपल्या दीदीशी बोलूया। दीदी काय नाव तुझं? श्रावणी सचिन निमगोलकर। श्रावणी सचिन निमगोलकर। निंबोळकर। अच्छा अच्छा अच्छा, काय कितवीला जाते तू? 8वीला आहे का? इंग्लिश मीडियमला? सेमीला आहे का? अच्छा अच्छा अच्छा, तू भगवान शिवाची पूजा करते का? हो। अच्छा अच्छा, आणि तू कथा ऐकते टीव्हीवर? हो। अच्छा अच्छा, दीदी सुद्धा भगवान शिवाची कथा ऐकून दररोज शिवजीला या ठिकाणी पाणी। खरं तर आपला सनातन धर्म हा खूप मोठा आहे, व्यापक आहे, परंतु त्या धर्मातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून आत्ताशी काहीतरी कळत आहेत की प्रदीपजी मिश्रांजी सारखे महाराज मंडळी आपल्याला या सगळ्या भक्ती मार्गाला लावण्यामध्ये खरं तर त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काका सांगतात की श्रद्धा खूप महत्त्वाची आहे। आणि आपण पाहत असाल की या सिहोरमध्ये पूर्वी तसं फारसं काही विशेष काही नव्हतं, परंतु आज या आश्रमामुळं हे सिहोर पूर्ण भारतभर नव्हे जगभर या सिहोरचं नाव गेलेलं आहे। त्याचं कारण फक्त एकच आहे की भगवान शिवाच्या भक्तीचा हा सगळा पराक्रम म्हणूया किंवा भगवान शिवाच्या भक्तीचा भक्तांना आलेले हे अनुभव आहे। काका तुमच्याशी बोलून खूप खूप बरं वाटलं। पुन्हा एकदा श्री शिवाय, श्री शिवाय, श्री शिवाय।